तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती देत हरित लवादाने नाशिक महापालिकेला एक मोठा दणका दिलाय। तपोवनातील एकही झाड तोडू नका आणि वृक्षतोडी संदर्भातला अहवाल सादर करा असे आदेश हरित लवादाने नाशिक मनपाला दिलेत आणि त्यामुळे पर्यावरण प्रेमींच्या लढ्याला पहिलं यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय। बघूया। तपोवनातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती। हरित लवादाचा नाशिक महापालिकेला मोठा दणका। हरित लवादाचा निर्णय, पर्यावरण प्रेमींकडून आनंद व्यक्त। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आलाय। साधू संतांच्या निवासासाठी तपोवन परिसरात भव्य साधुग्राम उभारण्याची नाशिक महापालिकेची योजना आहे। या कामासाठी 1800 झाडं तोडण्याचं प्रस्तावित आहे। महापालिकेच्या या निर्णयाविरोधात आतापर्यंत स्थानिक नागरिक, पर्यावरण प्रेमींसह कलाकारांनीही आंदोलनं केली। तरीही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। मात्र आता तपोवन वृक्षतोडीला हरित लवादाने स्थगिती देत प्रशासनाला मोठा दणका दिलाय। तपोवन परिसरातील एकही वृक्ष तोडू नये असे आदेश हरित लवादाने दिलेत, तर वृक्षतोडीचा अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आणि आवश्यकता असल्याशिवाय आणि जर लोकांचा विरोध हा सकारण तुम्ही स्पष्ट करू शकत असाल की अत्यंत गरजेचं आहे, अशी सगळी बाब असेल तरच वृक्षतोड व्हावी, एवढीच भूमिका त्यामागे आहे। आणि यामध्ये माननीय हरित लवादानं ही गोष्ट ग्राह्य धरली की रायपेरियन बफर झोनमध्ये वृक्षतोड करण्यासाठीची काय अशी अर्जन्सी आलेली आहे आणि ते एक्झिबिशन सेंटरचं नेमकं काय तुम्ही प्रपोज केलेलं आहे याबद्दलची माहितीचा अहवाल त्या ठिकाणी मागवलेला आहे। दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे देखील मैदानात उतरले। अण्णा हजारेंनी वृक्षतोडीवरून सरकारला कठोर शब्दात सुनावलंय। साधू महंत जंगलात राहतात आणि तुम्ही त्यांच्या नावाखाली झाडं तोडता असं म्हणत अण्णांनी सरकारला झापलंय। सोबतच गरज पडली तर आपल्यासारखे काही लोक बलिदान देण्यासही मागे पुढे पाहणार नसल्याचं सांगत सरकारला आंदोलनाचा इशारा दिलाय। तर गिरीश महाजनांनी अण्णा हजारेंची समजूत काढू असं म्हटलंय। साधू संत जंगलात राहतात, झाडांचं जंगल आहे आणि तुम्ही झाडे तोडता आणि साधू संत खरे जंगलात राहतात, ही विसंगती आहे, बरोबर नाही। हे दुर्दैव आहे देशाचं, या देशाचं दुर्दैव आहे। मला कोणीतरी एक फांदी तोडलेला तर वेद नव्हतात, वेद नव्हतात, मी कोणाला झाडे तोडू देत नाही। अण्णा हजारेंना काहीतरी चुकीची माहिती दिली गेली। अण्णांकडे मी जाईल, त्यांना सुद्धा मी समजून सांगेल, आमची भूमिका त्या ठिकाणी मांडू। मला वाटतं अण्णाही त्या ठिकाणी या बाबतीमध्ये आम्हाला सहकार्य करतील 100%। 2 दिवसांपूर्वी तपोवनाजवळ एसटीपी प्लांटसाठी महापालिकेनं 400 झाडं तोडली होती। पर्यावरण प्रेमींच्या विरोधानंतरही वृक्षतोड झाल्यानं मोठी नाराजी आहे। तपोवनातील झाडांच्या बदल्यात शहरात 15,000 झाडं लावली जाणार आहेत आणि त्यासाठी आंध्र प्रदेशातून झाडं येण्यास सुरुवात झाली आहे। ही वृक्ष लागवड झाल्यानंतर प्रशासन तपोवनकडे मोर्चा वळवण्याची शक्यता आहे। मात्र आता हरित लवादाने महापालिकेला दणका देत तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे। त्यामुळे पर्यावरण प्रेमींसह नाशिककरांमध्ये आनंद व्यक्त होतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।